आणि त्या दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। शरद पवारांचा महायुतीला धक्का। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झालाय। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा। शरद पवार यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर। काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानं पवार गटातील भरत शहा, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे नाराज आहेत। तर मानेंची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे भेट घेण्याची शक्यता। पिक्चर अभी बाकी है। हर्षवर्धन पाटलांचं मवियात येणं शुभ शकून। महाविकास आघाडी प्रवेशासाठी आता रांगा लागतील, संजय राऊतांचं विधान। हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे। हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो येतो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राचे बिग बॉस। पक्षप्रवेशानंतर हर्षवर्धन पाटलांचं हे विधान आहे। तर बारामतीत जे घडलं त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होतो। बारामतीचा बिग बॉस कोण हे 8 दिवसात कळेल, संजय शिरसाट यांचं उत्तर। आता बारामतीचा बिग बॉस कोण या प्रश्नाचे उत्तर हे 8 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। बारामतीमध्ये जे काही घडतं ना, त्याचा निश्चित परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतो। 5 वर्ष थांबण्याची मानसिकता नाही म्हणून हर्षवर्धन पाटील चाललेत। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटील का चाललेत, तर ती जागा राष्ट्रवादीची आहे आणि ते अजितदादा लढवणार आहे। मग 5 वर्ष वेटिंग पिरियड, थांबण्याची त्यांची मानसिकता नाही। महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला। देवाभाऊ जो बोलता है वो करता है और नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। सोलापुरातल्या सभेत फडणवीसांची ही डायलॉगबाजी। एक लक्षात ठेवा, देवाभाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। महाराष्ट्राची सर्कस झाली आहे। कोणी विदूषकी जाळी करतंय, कोणी उड्या मारतंय। राजकारणातील अनेकांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे। कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। कोणाला तमाशा दिसो किंवा सर्कस, आदिवासी बांधवांना न्याय देणार, नरहरी झिरवाळ यांचं राज ठाकरेंना उत्तर। करो नाही तर तमाशा करो, पण माझ्या आदिवासी बांधवांना ज्या काही 17 संवर्गातल्या आजपासूनच आदेश द्यायला सुरुवात झाली, तर मग ते नाटक जरी असेल तरी मला चालेल। महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या थराला बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी लागलेत, राज ठाकरेंचं वक्तव्य।